नमस्कार आमच्या भावा बहिणींना. चला मी निघाली बरबाट खायला. आता लाईव्ह बोलून बोलून कटाळी. आता भूक लागली. आता मी बरबाट खायला जाणार आहे. तिथं गेल्यावर जेवणाचा व्हिडिओ जर दाखवायचा जमला तर दाखवन, नाही तर मग आजूबाजूच दाखवन. मी जेवणार आहे मस्तपैकी जाऊन. हा तिकडं. तर भावा बहिणींना मी निघालेली आहे आता. तर चला मग तुम्हाला आल्याच्या नंतर तर मी गेल्याच्या नंतर तर दाखवीन. माघारी आल्या बी सांगेन आली घरी म्हणून. तर तुमच्या दाजी येणार आहे तर सोडवाय, शिवन्या, अपूर्वा आणि मी. पण आता काय माहिती आपण खात्यात का नाही मटण. मटण आहे मटण जेवायला. कुणाकुणाला आवडतं देवाच्या तिथं जाऊन मटण खायला? कुणाकुणाला आवडतं? ज्याला आवडतं त्यांनी नक्कीच कमेंट मध्ये सांगा. बर का भावा बहिणींनो. आता गेल्यावर तिथं मी लय माणसं असते ती तिथं बर का. पण जेवायला येते ती माणसं आज. म्हणजे तिसऱ्या गुरुवारचीच असते बर का कंदुरी त्या ताईंची. काय असेल त्यांचं. आणि सगळे प्रसाद म्हणून खायला जाते जेवायला. हा नमस्कार सगळ्या भावा बहिणींना. मला चला आलो आज खाकी बाबाचं तुमची पूनम ताई आली जेवायला. तर त्या म्हणजे ताईची जत्रा असते मोठी. भरपूर लोक त्यांच्या म्हणजे असे याच्यात त्यांचा दरवर्षीच कार्यक्रम असतो देवदेवचा. आणि भरपूर लोक जेवायला येतात. आणि तुमची पूनम ताई बसली जेवायला. तर आपल्याला काही जवळून तिथं दाखवता येणार नाही कारण आतमध्ये पार बसलेली तिकडं. तर मागाशीच तुमच्या दाजीचा व्हिडिओ आला दाजीच्या आयडीवर. तर नक्कीच कमेंट करून सांगा भावांना बहिणींना व्हिडिओ आवडला का नाही. कारण आपण ते वरच्या डोंगरावर गेलो होतो वर तिकडे वर. आता बघा मोठ्या गाडीत आलो आपण. गाडी लावली रोडच्या कडेला. आणि चला म्हणलं व्हिडिओ बनवू एक इथं. तर तुमचे पूनम ताई तर म्हणले ती चला भावांना बहिणीनं बरबाट खायला जाऊ. तर बरबाट म्हणजे कसं मटणाला म्हणतात. तर बस तिथं हो. पाणी कुठं गाडीत आहे काय? अरे गाडीतच राहिली कडे. चला गाडीतून बाटली देतो यांना. जेवण केलं आताच. घरी निघाली आता. जत्रा आज नाही बर का लय भरलेली. आज थोडीच आहे यात्रा. काल लय होती. काल फुल होती. चला भाऊ बहिणीनं निघाली आता मी घरी. तुमचं दाजी थांबले तिकडच. पुरी बी थांबले ते इथं आहे ते काय. अपूर्वा ती खात नाही त्या ना मटण त्याच्यामुळं मग मी बी नाही खाल्लं. निघाली मी पण. तिथंच बनवून बसते. हा खाल्लं मटण वय. तुका नाही खाल्लं मटण. तिथनं तर निघाली म्हणते आता इथं आल्या म्हणते मला भूकच नव्हती. अशी आहे पोरगी. चला भाऊ बहिणीनं घरी निघाली आता मी. हा चला 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 घरी जायचंय आता आपल्याला. चला आता घरी जायचं. लय गार लागतंय. लय भारी वाटतंय. हो का इकडं आहे यात्रा असती. काल लय फुल होती. काल आहे ना असं ही गच भरलं होतं. गर्दी एवढी दिसतच नव्हतं काय. एवढी गर्दी. आज कमी आहे. गुरुवार फुल असतो. काल तिसरा गुरुवार होता ना. काल काय मी आली नव्हती यात्रेला. बहिणीनं आली आताच मी घरी. लय भारी मस्त पैकी बेत होता बरबटाचा. मस्त पैकी म्हणजे दालच्या होता. काय म्हणतात ना त्याला ती सांबर काय ती डाळ टाकून असतं ना ती मटण काय म्हणतात व त्याला मला तर नाही माहिती काय म्हणतात. दालच्या होता भात.
खाल्ला मस्त पैकी. त्याच्यात लय 12 मिसळी होत्या, भोपळा आणि टमाट लय लय होत. मस्त पैकी जेवण केलं. त्या अपूर्वानी शिवण्यानीच खाल्लं नाही. त्यांनी आहे ना, मी जेवत होते तर मला बी नीट जीव दिलं नाही ह्या दोघींनी. आणि हिथून तर लय नादवून निघाले, आम्हाला जेवायचं करू करू. हा होय ग, होय व. लाईट तरी लावा ती बाहेरची. त्या बाबाने मटण टाकलं, खाऊच वाटलं नाही. मटण म्हणलं की त्यांना कसं तरी होतं या. मटण म्हणलं की वकाय येतंय त्यांना. काय सांगावं भावा बहिणींनो. स्वतः बी खात नाही आणि दुसऱ्याला बी खाऊ द्यायना ते त्या. असं झालंय आता गमत. पण लय भारी बेत होता बरं का भावा बहिणींनो. ती व्हिडिओ काढता राहिला. मी तिथं आतमध्ये काढाय पाहिजे होता. तुम्हाला बी मस्त पैकी बेत दाखवला असता. आतमध्ये कस काय होता ती दालच्या. एकच नंबर होता दालच्या, एकच नंबर. पण परतच्या वेळेस गेल्या मी नक्कीच दाखवीन बरं का आमच्या भावांना बहिणींना. परतच्या वेळेस बरं का भावा बहिणींनो. चला आता लाईटी फिटी लावती मस्त पैकी. होय व, होय व, होय व. तुमचं दाजी एक मला येऊ देत नाही तर. होय व. काचा फिचा लावून बसल्यात का काय गाडीची. होय व. आवाज सुद्धा येईना. जाय येतोय का नाही माझा आवाज तुम्हाला. पापा लय अवघड आहे बाय तुमच्या दाजींचं एक. आवाज चला ना, लाईट लावायची बाहेरची. लय अवघड आहे बाय तुमच्या भावा बहिणीनं दाजीचं. कशी ना मी बायको पोटभर जेवण आली, कसं ना मी बसावं. हा बायको पशी ती दिलाय सोडून आणि जाऊन गाडीतच बसले तर या. काय करावं या तुमच्या दाजींना. अहो कवा तरी बायकोची माया करत जावा. कवा तरी बरबाट खाऊन आली बायको जत्रत जाऊन. हाय का तुम्हाला काय त्याच. एक नाही दोन नाही, हुस नाही डुस नाही. काय सांगाव बाया भावा बहिणींना. चला मीच लावते लाईट. तुमचं दाजी तर काय नाही लावणार, मलाच लावावं लागल. मीच लावते लाईट आता. अंधार पडलाय हो का, घरात बी अंधार झालाय. ही काय बाहेरची लाईट लावली आता मी. शिवाने अपूर्वा काय टीव्ही बघते ते आता. बाहेरची लावली आता लाईट. ही काय आता पलीकडं जाऊन ही लावती. आताच आली ना जेवून, आता ही बल लावती. ही हितला इकडे बी अंधार गुडूप हाया. दिसना ना इसना काय. अंधार गुडूप लागली हिकडची बी. काय मस्त पैकी लाईट फिट लावली आता. लावली का नाही लाईट. आता कसं दिसतंय एकदम फ्रेश. आणि जत्रात कस काय बघुली होती मोठाली. हा आमचं बघुल हाय. आम्ही काय बी करू. तर त्यांनी मटण शिजवलं होतं त्या बघुल्यातनी. दालच्या केला होता. आमचं बघुल हाय. आम्ही काय बी करू. दालच्या करू नाही तर भात शिजू, काय बी करू. तर त्यांनी मस्त पैकी असा दालच्या केला होता त्या बघुल्यात भावा बहिणींनो. तर मस्त पैकी असा बेत झाला. जेवण बी केलं. आता राहिल्यात कोण, फक्त तुमचं दाजी जेवायचं राहिल्यात. आता दाजी खाणार सकाळी केलेला तुमच्या पूनमताईनी मस्त पैकी टमाट्याचा मिरचू म्हणजे खरडा. टमाट्याचा खरडा आणि ज्वारीची भाकर, भात आणि शेवग्याच्या शेंगाचं कालवण. ती तुमचं दाजी खाणार आता. सकाळचा बेत नाही तर राहिलेला शिल्लक होता ती आपणच खाणार होतो ना. आता तुमचं दाजी, तुमची पूनमताई आणि पुरी तर शाळेतून जेवून आल. त्या पुरींनी तिथं आहे ना जेवल्या नाही तर एवढ्या. उगा उलीसा भात खाल्ला देवाचा प्रसाद म्हणून. पण काही म्हणा, बाहेर जेवणाची मज्जाच वेगळी असते भावा बहिणींना. तुम्ही काही म्हणा, मला तरी इतकं आवडतं ना बाहेर जेवायला. आम्ही शिवण्य अपूर्वानी होती ना तेव्हा तर आम्ही भांडी वाजवत जागरणाला कोणाच्या बी जेवाय जायचो. नका का कोणी वाढना बळच बसायचो. तसंच बिनबुलाय मेहमान आता बी गे असतं. म्हणजे तिथं काय बोलवत नाहीत बरं का कुणाला, पण बिनबुलाय मेहमानच जायचं. पहिल्यापासून आपण आपलं तसंच होतं. बिनबुलाय मेहमान जायचो जेवायला आपण. आणि मला आवडतं. मला अजून बी आता 3 लेकराची आई झाली तरी असं
कुणाच्या इथं जेवाय जायला म्हणजे आवडतं. मी जाती आवराजून जाते, नाही मला बोलावलं तरी जाते. फक्त जे आपल्याला ती आता कुठल्या गावच्या आहेत ताई, कुठल्या गावच्या नाही ती काय मला माहिती नाही. पण बिनधास्त तुमची पूनमताई गेली, तिथं गेली, जेवाय बसली, त्यांनी पंत्रवळ्या दिल्या, जेवली, मस्तपैकी जेवून घरी बी आली. तर तुम्हाला कसं वाटतंय? तुम्हाला मी दाखवाय पाहिजे होता व थोडक्यात हुकलं नाही तर मी दाखवलं असतं तुम्हाला बेत कस काय होता ती तिथला. पण जाऊ द्या, परतच्या वेळेस जर जेवाय मी गेली तर नक्कीच मी तुम्हाला दाखवीन. पण आता डायरेक्ट पुढच्या वर्षालाच येणार त्या ताईची कंदुरी, डायरेक्ट पुढच्या वर्षाला. पण आज संध्याकाळी अशा मस्त कवाल्यान फिवाल्यान लय भारी भारी मुकाबला असतो कवाल्यांचा. मस्त जवानी तेरी मुझको पागल कर गई रे, तेरी नजर के बिंदी मेरे दिल पे गिर गई रे. लय गाणी असते ती त्या कवालीत. चढता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा, ही अशा कवाल्या लय भारी भारी असते ते. आता संध्याकाळी चालेल. आता जर भाऊ बहिणीनं जर पाऊस जर नसताना तर मी तुम्हाला पूर्ण फिरून दाखवलं असतं बरं का ती. पण पावसाने सगळा घोटाळा केला ना, त्याच्यामुळे मला काय करता आलं नाही. पण जाऊ द्या, नाराज नका हो. एवढ्या वेळेस मानून घ्या पूनमताईचं. पूनमताईने टाकलाय हातात जी व्हिडिओ जी टाकलाय ना, एवढंच मानून घ्या. परतच्या वेळेस मी तुम्हाला पूर्ण दाखवीन आणि जेवण फिवण काय असतं ती सुद्धा दाखवीन मस्तपैकी. आता तुमच्या दाजीला काय येता आलं नाही तिकडं, मी जेवत होती, नाही तर तुमच्या दाजींनी केली असती ना मस्तपैकी शूटिंग. पण ती वशाटा मशाटाचं होतं, त्याच्यामुळे तुमच्या दाजीला काही येता नाही आलं. पण जाऊन द्या, चला तरी बी म्हणती जाऊन द्या. परतच्या वेळेस मी पण नक्की दाखवीन बरं का, लय भारी. मी पण नाही बरं का, मी देवाचा प्रसाद खाल्ला पण एवढं असं पोट भरून नाही जेवली. मला आहे ना बाहेर जेवण जास्त म्हणजे जेवलं ना, जास्त पोटभर जेवली असती ना तर त्रास झाला असता. भात खाल्ला तर पाणी पिऊ पिऊ मरणाचा त्रास होतो. त्याच्यामुळं भात जास्त खायचा नाही, भात कमी रेंज मध्येच खायचा, नाही तर पोटात फुगतोय भात. आणि फुगला ना पोटात की मग लय बेग साप आणि बेंडकुळी गिळ्यावानी होतं या. त्याच्यामुळं भात कमी रेंज मध्येच खाल्ल्याला बरा. भाकर बरी पण भात कमी खायचा. होय व अहो या ना बाहेर जरा, नव्या नवरीवानी काय गाडीतच बसलो. लय बाया तुमच्या दाजींना हाका माराव्या लागते त्या. चला मग भाऊ बहिणीनं घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी. भेटू मग पुढच्या चणचणीत झणझणीत व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. काय काय म्हणते तुमची पूनमताई? बाय बाय म्हणलंय मी. पुढं बरेच दिवस झालं येडी आहे ना ताई माझं जास्त टायमाला. पण आता येते याल बर का भाऊ बहिणीनं. तर आता नो ब्रेक, मस्त पैकी असं चणचणीत झणझणीत टकाटक टपाटप व्हिडिओ तुमच्या पूनमताईचं येणार. आमच्या बहिणींना आणि भावांना आवडते जास्त आणि वाट बघत असते व्हिडिओची. पण तरी पण मी व्हिडिओ काय एवढ्या आवराजून टाक नाही ना झालंय आता एवढ्या ह्याच्यात. पण आता टाइम काढावाच लागल मला आणि व्हिडिओ टाकावं लागतील. तर भाऊ बहिणींनो नो टेन्शन. आय एम काय म्हणतात, आय एम जिजिंग, आय एम व्हिडिओ टॅकिंग. आता आम्ही व्हिडिओ टॅकिंग. चला बाय बाय.